2-3 जनावरांची चारी बाजूनी येडा टाकला. कमीत कमी 3-3 किलोमीटर अंतरावर पाणी आहे. शेतकऱ्याला बी चारा नाही, आम्हाला बी चारा नाही. फक्त आमचे जनावरांचे हाल व्हायला लागले. कोणतर आपला आणून द्या, ते भिजलेल्या घरात शिल्लक खायला लागले की त्याची एवढी व्यवस्था. आमच्या जनावराला रोज 2 पेंड्या कोणी दिली तर आम्ही 2-3 जनावर खातो. तर मोठमोठं घालून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुम्हाला चारा पाठवून दिला, काय सांगताय? काय सांगा, त्यांचा आशीर्वाद आमचा, त्यांच्या पाठीचे आशीर्वाद, बाकी काय नाही. 400-500 एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. डोनगाव गावात पुराच्या पाण्याने 8 दिवस झाले वेढा टाकलाय. मग जनावराला वैरण नाही. शर्मा साहेबांनी वैरण दिल्याबद्दल धन्यवाद. किती जनावर किती आहे तुमच्या गावात? माझ्या गावात, आमच्या गावात जवळजवळ 500-600 वर असतील जनावर. 500 वर. आणि किती चारा लागतो तुम्हाला? आता एका जनावरला रोज 2 पेंड्या धरा की. अशी एका माझ्या घरात 6 जनावर आहे ती. रोज एक ट्रॅक्टर लागेल गावाला? हा, एक ट्रॅक्टर लागते रोज. त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की आम्हाला काही नको आहे, परंतु आमच्या मुख्य जनावरांना तुम्ही मदत करा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजभाई शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत ह्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे, उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा मोहोळ तालुका असू दे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या ज्या मुख्य जनावरांना त्या ठिकाणी चारा नाही आहे, जे जनावरं उपाशी मरतात, अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्माननीय धीरजभाई शर्मा यांनी घेतली. म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातं, त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरजभाई शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पोहोचण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येते. मोहीम असणार आहे आणि हे बघा सर, हे मोहीम आम्ही कंटिन्यू 6 ते 7 दिवस चालवणार. आम्ही पहिला नियोजन केलं होतं की 3 ते 4 दिवस चालवायचं, परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही 3 दिवस वाढवलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 23 गावं बाधित आहेत. त्या 23 गावामध्ये चारा नाही आहे. अशा 23 गावाला चारा पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि त्याचा उपक्रम आज आम्ही डोनगाव या गावातून हा शुभारंभ केलेला आहे. किती वाटप करण्यात होते त्याचा? प्रत्येकाला जरा जेवढे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी त्यांच्या गावातली आम्हाला जनावरे सांगतात की आमच्या गावामध्ये 200, 250, 300 जनावर आहेत. त्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळजवळ एक 10, 15 पेंड्या जी काही शक्य होईल तितक्या पेंड्या आम्ही देतोय. आज ह्या ठिकाणी आलेलो आहोत. अजून देखील ह्या डोनगाव गावामध्ये उद्या किंवा परवा अजून मागणी आली त्या पद्धतीचा आम्ही चारा त्या ठिकाणी पाठवणार. परंतु हे मोहीम जोपर्यंत संकट दूर होणार नाही तोपर्यंत हे अखंड आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.